नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण DMER भरती 2025 साठी एक PYQ ची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण DMER भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत. या अगोदर आपण पार्ट 3 अपलोड केले आहेत आणि आजचा चौथा पार्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात राहावे. याच्यातील प्रयोग हा भावे प्रयोग आहे. भावे प्रयोग कशावरून? तर जर वाक्याच्या शेवटी वा वी वे येत जर असेल तर तो भावे प्रयोग असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, मनकवडा या शब्दासाठी योग्य समूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती? तर मनकवडा म्हणजे जो दुसऱ्याच्या मनातली जाणणारा आहे त्यालाच मनकवडा म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर सौंदर्य हा भाववाचक नाम आहे. याचं गुणविशेषण पण करता येतं. जर आपण सौंदर्याला सुंदर जर असं म्हणलं तर सुंदर काय गुणविशेषण होते. शब्दयोगी अव्यय कोणते? जसे की वर, खाली, मागे, पुढे ही सर्व शब्दयोगी अव्यय झाली. आणि सर्वनाम विचारल्यास तो, ती, ते, त्या, जो, आपण ही सर्व सर्वनामाचे प्रकार आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न, खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. तर प्रजक्य या सामासिक शब्दाचा विग्रह का होईल? प्रजा आणि ऐक्य. तुमच्यासाठी एक प्रश्न असेल, या सामासिक शब्दाची संधी कोणती आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न, कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कणिक तिंब म्हणजे खूप मार देणे. त्यानंतर सहावा प्रश्न, हातात तोंडाशी गाठ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातात तोंडाशी गाठ येणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. सातवा प्रश्न, हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाणारा तो जणू कर्दनकार भासत होता. तर अलंकार ओळखा. हा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार आहे, ज्यामध्ये तो उपमेय आणि उपमान हे एकच असल्यासारखे भासत आहे, म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार. श्लेष अलंकार कशाला म्हणतात? ज्यामध्ये एका शब्दाचे दोन अर्थ निघतात तर त्याला श्लेष अलंकार म्हणतात. वाक्यामध्ये जर एखाद्याला उपमा दिली असेल तर त्याला उपमा अलंकार म्हणतात. त्यानंतर रूपक अलंकार. रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान दोन्ही एकच आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा रूपक अलंकार होतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा, म्हणजे लहान मुलालाच मातीचा गोळा असं म्हटलं आहे, मग हा रूपक अलंकार होईल. त्यानंतर आठवा प्रश्न, पुढील वाक्यातील अर्थ एका शब्दात व्यक्त करा. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती याला काय म्हणतात? तर याला प्रपोत वृत्ती असे म्हटले जाते. त्यानंतर नववा प्रश्न, पुढील मन पूर्ण करा. जळत्या घराचा पळता वासा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आहे. 10वा प्रश्न, पंक्तिप्रपंच या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पंक्तिप्रपंच म्हणजेच पक्षपातीपणा होय. 11वा प्रश्न, चांगुना या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर प्र.के. अत्रे हे चांगुना या कादंबरीचे लेखक आहेत. अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अनग म्हणजे निष्पाप. 13वा प्रश्न, सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे वरील पंक्तींचा अलंकार ओळखा. यामध्ये सोनाहून पिवळे ऊन म्हणजे व्यतिरेक दाखवला आहे, मग ऑप्शन क्रमांक 4 हा व्यतिरेक अलंकार होतो. अनुप्रास अलंकारामध्ये एका शब्दाची पुनरावृत्ती होते. आणि चेतन गुणोक्ती म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला सजीव किंवा मानवाप्रमाणे कार्य करते अशी दाखवलं जातं, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर चाफा बोलेना आणि चाफा चालेना, म्हणजे चाफा हा मनुष्याप्रमाणे वृत्ती दाखवतो म्हणून हा चेतन गुणोक्ती अलंकार होतोय. 14वा प्रश्न, रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? म्हणजे रणात जो शूरपणा दाखवतो याला पराक्रमी असे पण म्हणतात, पण त्याचा विरुद्धार्थी विचारला. विरुद्धार्थी काय होईल? तर पळपुटा हा त्याचा विरुद्धार्थी होईल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, दीपिकाला जांभळीची खूप झाडे दिसली. वाक्याचा प्रकार ओळखा. हा केवल वाक्य आहे. केवल वाक्य कशामुळे? यामध्ये कोणतेही उभयानी आले नाही, जसे की आणि, की, किंवा, त्यामुळे हा केवल वाक्य आहे. या सेशनच्या PDF साठी
सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।